ओ माय गॉड. मला हसायला येतंय, मला रडायला येतंय, उडावंसं वाटतंय, रादर मी उडतोय असं मला वाटतंय. दॅट्स इट. टॉप मराठी चॅनलच्या एका अपकमिंग सिरियलसाठी असिस्टंट स्क्रिप्ट रायटर आज दुपारी मेल आला. ॲक्च्युली गेले 3-4 महिने मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण मी कुणालाच काही बोललो नव्हतो. नीरजा तर नाहीच, पण बंड्यालासुद्धा काही बोललो नव्हतो. आणि आज दुपारी अजून एक मेल आला. एक वेब सिरीज आहे OTTसाठी, त्यांनी सुद्धा सिलेक्ट केलं आहे मला. आय एम लाईक एका दिवसात 2. मागच्या महिन्यात भांग प्यायल्यावर सुद्धा जेवढं उडालं नव्हतं ना, तेवढं मला आज मी हवेत उडतोय असं वाटतंय. आज दुपारी मी नीरजाला फोन केलेला. हॅलो, कुठे आहेस? कॉलेजमध्ये. मी म्हटलं घरी आहे ना माझ्या. का? म्हटलं ये ना, काय प्रॉब्लेम आहे? शेवटी हो नाही करता करता ती आली. दार मी फक्त लोटलं होतं, तिने दार असं हलवलं. वरून गुलाबाच्या पाकळ्या मी आधीच आणून ठेवल्या होत्या. तर मी अक्षरशः मी उडत होतो हवेत. मला सुचत नव्हतं काय करायचं. तिने आश्चर्याने वर पाहिलं, माझ्याकडे पाहिलं. तिने तिची सॅक ठेवली सोफ्यावर आणि मला विचारलं, तू रडल्यास का? नाही, ते जरा असंच. काय इमोशनल झालायस तू? म्हटलं ऐक ना. हां बोल. मी काही न बोलता तिला मिठी मारली. मला शब्द सुचत नव्हते बोलायला. मला बोलताच येत नव्हतं आज काहीही. काय होतंय तुला? तिने मला बाजूला सारत विचारलं. मी मोबाईल उघडला, मेलबॉक्स उघडला, मेल उघडला आणि तिला मोबाईल हातात दिला. तिने मेल वाचला आणि म्हणाली, ओ माय गॉड, वेब सिरीज, दॅट्स ग्रेट या. पण एका महिन्याचं. इट्स ओके, सुरुवात तर झाली, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी म्हटलं ऐक ना. हां बोल ना. अजून एक काहीतरी सांगायचं होतं. आता आवाज बिवाज फार बदलला होता. हां, मी दुसरा मेल उघडला आणि तिला दिला. ती मेलकडे पाहत होती, ती माझ्याकडे पाहत होती. तिला रिॲक्ट काय व्हायचं कळत नव्हतं. ती अशी की हे कधी झालं? तू कधी पाठवलंस त्यांना सॅम्पल्स? कधीपासून सुरू आहे? मी म्हटलं सुरू होतं, पण मध्ये ते आपलं भांडण झालं, मग माझं आणि बंड्याचं भांडण झालं. असं करत करत नाही सांगितलं मी कोणाला. उगाच आपल्या अपेक्षा वाढतात, मग नको ना. मी तिच्याकडे पाहत होतो. आता तिचे डोळे भरून आले होते की तू रडतीयस? नाही. हे बा, माझा आजचा कोटा संपलाय तू येण्याआधी. तू उगाच इमोशनल होऊ नकोस. नाही रे. पण आता तिथे येईल ना रिटर्न बाय? म्हटलं हो. आणि आम्ही दोघेही लिटरली करून ओरडत होतो. आम्ही नाचत होतो, आम्ही उड्या मारत होतो, आम्ही मिठ्या मारत होतो. आणि शेवटी आम्ही दमून सोफ्यावर बसलो 5 मिनिटांनी. ती माझ्याकडे बघत होती, मी तिच्याकडे. म्हटलं काय बघतीयस?
काही नाही, माझा चॉईस करेक्ट होता, मी सांगत होते. म्हणजे ऑफकोर्स तुझा चॉईस करेक्ट होता, मला आधीपासून माहीत होतं. हो, तसं नाही ग, मी तिच्याकडे पाहत होतो. काय गरज होती तिला? मी एकदा म्हटलं माझ्याशी नाटक कर, तिने केलं. आमचं भांडण झालं, लोकांना वाटलं आमचं ब्रेकअप झालं, ते सुद्धा झालं. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तन्वी प्रकरणात मी अडकलो, त्यावेळेस तिने मदत केली. माझं थँक्यू आणि सॉरी ऐकायला सुद्धा ती थांबली नव्हती. म्हणजे मला ज्यावेळेस रिअलाईज झालं की अरे थँक्यू म्हणायचं आहे, तोपर्यंत ती निघून गेली होती कॉलेजमधून. नंतरून मी ज्यावेळेस तिला परत प्रपोज केलं, मनापासून केलं, खूप मनापासून केलं होतं, आणि मला माहीत होतं की ही नाही म्हणू शकते, पण ती हो म्हणाली. 117 दिवसांनंतर का होईना हो म्हणाली. आणि ते हो असं असं असेल तर असं, तसं असेल तर तसं, असं नव्हतं. म्हणजे माझं आणि नेहाचं जे झालं आणि वियर्ड झालं तसं काहीच नव्हतं. शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह फॉर मी. काय गरज होती तिला? कुठेही काही असं प्रोजेक्ट कळलं की मला सांगायची, कुठेही काही इंटर्नशिप असेल की मला तो फोटो काढून पाठवायची की तू हे बघ. मी तिच्याकडे पाहत होतो आणि मी नकळत तिच्या ओठांवर ओठ टेकले. बराच वेळ आम्ही दोघे सोफ्यावर तसेच बसून होतो. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं, माझं डोकं तिच्या डोक्यावर होतं, आणि आम्ही दोघे नुसतेच छताकडे बघत बसलो होतो. बेल वाजली त्यावेळेस आम्ही भानावर आलो. बंड्या आला होता. हॅलो आई. मस्त. ऐक ना, बाबा आहेत? हाय. ऐका ना, तुम्ही दोघे आज इथे जेवायला या ना. सहज. नाही, तू काहीही करून आणू नकोस, तू नुसती तयार होऊन ये बाबांसोबत. सगळं अगदी स्वीट डिश सकट मी रेडी ठेवणार आहे, प्लीज तुम्ही या. मला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्या दोघांशी. यो. सो आय होप नीरज आणि नीरजा, एक होतकरू लेखक आणि एक भावी इंजिनियर, याची खट्टी मिठी लव्ह स्टोरी तुम्हाला आवडतीये. जर तुम्हाला सगळे एपिसोड्स पाहायचे असेल तर या प्लेलिस्टवर क्लिक करा. इथे सगळे एपिसोड्स अवेलेबल आहेत आत्तापर्यंत रिलीज झालेले. आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या सिम्बॉलवर क्लिक करा, प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, जर इंग्लिश चॅनल, आणि हो, हा माझा इंग्लिश चॅनल आहे. थँक्यू.